मैं क्या करता हूँ, न्यूमेरिकल बुक में है वैसा ही, लेकिन वैल्यूज चेंज करता हूँ। बुक वाला न्यूमेरिकल तुम लोग घर पे ट्राई करो, बुक में जो न्यूमेरिकल है तुम लोग घर पे ट्राई करो। मैं वैसा ही न्यूमेरिकल देता हूं, लेकिन वैल्यूज चेंज करता हूं, तो थोड़ा अच्छा प्रैक्टिस हो जाएगा तुम्हारा, ठीक है। उसके लिए चलो, मग काय काय दिले बघा। एक्झाम्पल 1, एक्झाम्पल 1 काय काय दिले, लिहू नका, थांबा मी एकदा गणित फॉर्म करतो मग लिहा। ठीक आहे, चलो बा काय काय दिले बघा न्यूमेरिकल मध्ये। न्यूमेरिकल मध्ये काय काय दिले बघा। मी एकदम शॉर्ट मध्ये न्यूमेरिकल लिहिले, तुम्ही काहीच लिहू नका आता। न्यूमेरिकल पण नंतर लिहिणार आणि आन्सर पण नंतर लिहिणार। एकदम सिंपल सिंपल न्यूमेरिकल आहे, पहिला अंडरस्टँड करा। लिहून घेतला नसला तरी चालतंय, बट अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट, कळते ना। क्लर्क बनायचं नाही आपल्याला, ब्रेन चांगला झाला पाहिजे। मग हे लिहून घेतला नसला तरी चालते, नंतर लिहून घ्या, पहिला काय करा, अंडरस्टँडिंग करा। देखो क्या बोला है, 8 मीटर लॉन्ग नाइक्रोम वायर हैज 40 ओहम रेजिस्टेंस। 8 मीटर लॉन्ग नाइक्रोम वायर हैज 40 ओहम रेजिस्टन्स। मग ती जी वायर आहे, किती वायर आहे, 8 मीटर लांब आहे। 8 मीटर म्हणजे खूप मोठा झाला, 8 मीटर लांब म्हणजे खूप मोठा झाला। हे 1 मीटर असते, या फिंगर पासून इथपर्यंत हे 1 मीटर आहे। मग असे 8 वेळा, 8 पट खूप मोठी वायर आहे। मग त्याला गोल 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 गुंडाळून ठेवते, एवढी मोठी वायर काय लांब करून ठेवत नाही, गोल 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 करून ठेवते। मग 8 मीटर लॉंग वायरचा रेजिस्टन्स आहे 40 ओहम। मग त्या वायरला काय केलं, कट केलं। वायर अशी होती, वायरला कट केला आणि त्याचा अर्धाच तुकडा घेतला, ठीक आहे। देन वी हॅव टू फाइंड आउट पॉवर कंझम्पशन ऑफ न्यू वायर। वी हॅव टू फाइंड आउट पॉवर कंझम्पशन ऑफ न्यू वायर। क्वेश्चन मध्ये काय विचारले, हीट प्रोड्यूस्ड बाय न्यू वायर इज मोर और इज इट लेस। हीट प्रोड्यूस्ड बाय न्यू वायर इज इट मोर और इज इट लेस। वायर मोठी होती, तुकडा करून तिला छोटा केला। वायर मोठी होती, तिला तुकडा करून छोटा केला। वायरचा रेजिस्टन्स किती होता, वायरचा रेजिस्टन्स किती होता, 40 ओहम। आणि बॅटरी ते दिले कितीची लावायची, पोटेन्शियल डिफरन्स दिले 220 व्होल्टचं। ओके, बोर्डच्या पेपर मध्ये कसं लिहायचं आन्सर, तर ते बोर्डबुक मध्ये बघा, जसं बोर्डबुक मध्ये तसं लिहिणार। फक्त बोर्डबुक मध्ये गिवन एकानंतर एक लिहिलंय, एका अशा आडव्या लाईन मध्ये लिहिलंय गिवन, तर तुम्हाला मी काय सांगतोय, गिवन एका खाली एक लिहा, एवढाच फक्त फरक आहे। नाहीतर बोर्ड मध्ये जसं लिहिलंय तसं लिहा पेपर मध्ये। इथं मी फक्त अंडरस्टँडिंग करून द्यालो। चला बा, मग काय, वायरची लेंथ किती आहे, 8 मीटर and resistance is 40 and wire is connected across this much potential difference। तर नवीन केस मध्ये काय केलं, वायर इज कट इनटू हाफ। नवीन केस मध्ये काय केलं, वायर इज कट इनटू हाफ, अर्धी केली वायर। आणि वायर अर्धी केली आणि मग काय केलं, त्याच पोटेन्शियल डिफरन्सला कनेक्ट केलं। वायर अर्धी केली आणि त्याच पोटेन्शियल डिफरन्सला काय केलंय, कनेक्ट केलंय।
मग वायर अर्धी केली तर काय, वेन एव्हर वायर बिकम्स हाफ रेझिस्टन्स ऑल्सो बिकम्स हाफ. वायरची लेंथ अर्धी झाली तर रेझिस्टन्स ऑल्सो बिकम्स हाफ. सो देअरफॉर दिस रेझिस्टन्स इज हाऊ मच, 20 ओम. हे दिलं नाही, हे आपण काढला. हे 40 दिलंय, हे दिलं नाही, हे आपण काढला. वेन एव्हर वायर बिकम्स हाफ रेझिस्टन्स ऑल्सो बिकम्स हाफ. ठीक आहे. मग याच्यात किती पॉवर प्रोड्यूस होणार, नंबर 1 लिहिलो. हे जुनी केस आहे म्हणून नंबर 1. तर पॉवर पहिला किती होती, तर पॉवर इज व्ही स्क्वेअर अपॉन आर. बाकीचे पण फॉर्म्युले आहेत, आय स्क्वेअर आर, आय इंटू व्ही. बट वी हॅव इन्फॉर्मेशन ऑफ व्ही अँड वी हॅव इन्फॉर्मेशन ऑफ आर. देअरफॉर आय एम युझिंग दिस फॉर्म्युला. हे व्ही म्हणजे यानं खाल्लेलं पोटेन्शियल असते. व्ही म्हणजे काय, यानं खाल्लेलं, यानं ड्रॉप केलेलं पोटेन्शियल. पण जेवढं बॅटरी देते तेवढं हा ड्रॉप करतो. जेवढं बॅटरी पोटेन्शियल देणार तेवढं हा ड्रॉप करतो. हे बॅटरीचं पोटेन्शियल नाही. दिस इज नॉट पोटेन्शियल ऑफ बॅटरी, दिस इज पोटेन्शियल ड्रॉप ऑफ रेझिस्टन्स. पण ते एकच रेझिस्टन्स असला तर जेवढं पोटेन्शियल भेटले तेवढं हा खातो सगळ्याचा सगळा. दोघं असतील तर वाटणी करून खातील, पण हा एकटाच आहे. देअरफॉर जेवढं 220 हा एकटाच खातो. मग व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. मग व्ही किती आहे, 220 चा स्क्वेअर डिवायडेड बाय आर किती आहे, 40. मग आता हे काय स्क्वेअर करा, किती येते, 484 येते. हे 00 डिवायडेड बाय 40. मग 0 ला 0 केला, तर किती येते. मग सुरुवातीचं पॉवर कन्झम्पशन किती येते, 1210 वॅट. 120 पण येते, 1210 येते ना, 0 एक गेलं नाही इथला. सुरुवातीचं पॉवर कन्झम्पशन किती येते, 1210 वॅट, 1210 वॅट. मग वायर अर्धी केली तर काय होईल बरं, तुम्ही सांगा, एकदा प्रेडिक्ट करा. वायर अर्धी केली तर आता काय होईल, पॉवर कमी होईल का पॉवर जास्त होईल, बोला काय, तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा. वायर कट केली, अर्धी केली ना, म्हणजे रेझिस्टन्स पण कमी झाला. मग आता काय होईल, अंदाज सांगा. पॉवर काय होईल, लेस होईल का मोर होईल. चला, लेस मोर लेस मोर मोर लेस 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 मोर मोर लेस मोर लेस. 50% आन्सर मोर आलेत, 50% लेस आलेत. 50% आन्सर काय आलेत आणि 50% आन्सर काय आलेत, लेस आलेत. बस झालं, बस झालं, बस झालं. ऍक्च्युली काय होते बघू आपण, काय होते. आपल्याला काय वाटतं, रेझिस्टन्स छोटा झाला म्हणून याच्यातली पॉवर, याच्यातली हीट प्रोड्यूस पण छोटी असेल. पण काय होते बघूया, रेझिस्टन्स छोटा झाला तर हीट पण छोटी होईल. पण काय केस आहे आपण बघूया. मग पॉवर इन सेकंड केस, अगेन फॉर्म्युला व्ही स्क्वेअर बाय आर. पॉवर इन सेकंड केस, अगेन फॉर्म्युला इज हाऊ मच, व्ही स्क्वेअर बाय आर. मग व्ही किती आहे, व्ही किती आहे, 220 व्होल्ट. परत हे व्ही म्हणजे बॅटरीचा व्ही नसते. व्ही म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द रेझिस्टन्स. रेझिस्टन्सने किती खाल्ला, पण एकच रेझिस्टन्स असला की रेझिस्टन्सनं ड्रॉप केलेला, खाल्लेला म्हणजे ड्रॉप केलेला. खाल्लेला जरा ऐकायला बरं वाटते, अंडरस्टँडिंग चांगली होते म्हणून मी खाल्लेला बोलतो. पण ऍक्च्युली काय असते, फिजिक्स मध्ये काय बोलणार, ड्रॉप केलेला. एकच रेझिस्टन्स असला तर पोटेन्शियल ड्रॉप अँड पोटेन्शियल प्रोव्हाइडेड बाय बॅटरी both are same. Potential provided by battery and potential drop across the wire both are same. ते किती येते, 220 स्क्वेअर, 220 स्क्वेअर डिवायडेड बाय रेझिस्टन्स. मग याचा रेझिस्टन्स किती आहे, 20. याचा रेझिस्टन्स 20 आहे. मग परत किती, 484 00 स्क्वेअर, याचा 22 चा स्क्वेअर 484, 0 चा स्क्वेअर 00, 0 ला 0 गेला, 2 ला डिवाइड केला, 2 2 जा 2, 4 जा 2, 2 जा. मग किती येते, 2420. 2420 म्हणजे काय झाला, वेन रेझिस्टन्स बिकम्स हाफ, पॉवर बिकम्स डबल.
रेझिस्टन्स अर्धा झाला तर हीट कमी होत नाही, जास्त होते. रेझिस्टन्स कमी झाला तर ह्याच्यात हीट कमी होत नाही, हे जास्त गरम होते, हे ह्याच्यापेक्षा हेच जास्त गरम होते. कळतंय? कधी? वेन बॅटरी इज फिक्स्ड. वेन बॅटरी इज फिक्स्ड, बॅटरी फिक्स आहे, करंट फिक्स केला तर मग रेझिस्टन्स मोठा तर हीट मोठी, रेझिस्टन्स छोटा तर हीट छोटी होते. पण कधी? करंट फिक्स पाहिजे. आता काय फिक्स केले आपण? आता काय फिक्स केलंय? बॅटरी फिक्स आहे ना दोन्ही ठिकाणी. मग बॅटरी फिक्स असली तर काय होतंय? बॅटरी जर हे फिक्स असलं, हे फिक्स आहे, तर पॉवर आणि रेझिस्टन्स कसे आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बॅटरी म्हणजे हे व्ही जर फिक्स असला तर पॉवर आणि रेझिस्टन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आर मोठा, पॉवर छोटी, आर छोटा, पॉवर मोठी. गॉट इट? ओके. मग काय? एवढे लिहा, इतकं लिहून घ्या. हे क्वेश्चन पण लिहा आणि इथून आन्सर चालू होते. इथून आन्सर चालू झाले. याच फॉर्मॅटमध्ये लिहा. डायग्राम्स काढला तर अंडरस्टँडिंग चांगली होईल. याच फॉर्मॅटमध्ये लिहा. क्वेश्चन असंच लिहायचं ना दादा. क्वेश्चन नंबर 1 मी सांगितलं ना, पेज नंबर 10, पेज नंबर 50 वर तुम्ही रीड करा पाहिजे तर, एकदम इलॅबोरेट पाहिजे असेल तर. आणि त्याच्यासारखाच मी तयार केलाय. सांगितलं ना क्वेश्चन, 8 मीटर वायर लांब आहे, त्याचं 40 ओहम आहे, वायरला कट केला, हेच क्वेश्चन आहे तिथपर्यंत. वायरला कट केला, देन फाइंड न्यू पॉवर, डेल्टा व्ही इज गिवन एज 220 व्होल्ट. कुठे लक्ष असतं रे बाळानं? ओके, ठीक आहे. झाला? देखो, परत मी एकदा रिपीट करतो, मग नेक्स्ट न्यूमेरिकल वर जाऊ. राईट? चलो, परत एकदा रिपीट करतो, मग नेक्स्ट न्यूमेरिकल वर जाऊ. काय बोलतोय बघा. रेझिस्टन्स इज कट into half. Resistance is cut and it becomes half. So initial resistance, this is final resistance. Battery is fixed. So battery is fixed. Then what happens? Heat produced is less or heat produced is more in the new case. मग कसं बघायचं आपण? बघा. मग इनिशियल पॉवर इज व्ही स्क्वेअर बाय आर. व्ही इतका आहे, रेझिस्टन्स इतका आहे, कॅल्क्युलेट केला तर असा आला. इन नेक्स्ट केस व्हॉट हॅपन्स? डेल्टा व्ही इज सेम. बॅटरी सेम लावली म्हणजे इतकंच हे पोटेन्शियल खाते, जेवढं बॅटरीचं पोटेन्शियल आहे तेवढं हा खाणार. इन सेकंड केस पॉवर इज अगेन व्ही स्क्वेअर बाय आर. यूज केला तर हे. मग काय होतंय? वेन रेझिस्टन्स बिकम्स हाफ, पॉवर बिकम्स डबल. मग डबल पॉवर याच्यात कन्झ्युम झाली, मग हे हीट पण डबल प्रोड्यूस करणार. कळते? पॉवर डबल कन्झ्युम झाली, मग हे जास्त गरम होणार, जास्त हीट प्रोड्यूस होणार. लिहा, खाली कन्क्लुजन करा. काय? when delta v is fixed, 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 when delta v is fixed,
comma, when delta V is fixed, comma, as resistance decreases, when delta V is fixed, as resistance decreases, power consumption and heat production increases. 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 ठीक है, चलो. चला, बस झालं आजच्यासाठी. आणखीन एक न्यूमरिकल घेता येते, पण काय डाऊट्स असतील तर विचारा. डाऊट्स साठी थोडा वेळ देऊ. 2-3 दिवस काय झालं, डाऊटला वेळच भेटला नाही. 8-8-3 पर्यंत मी लेक्चरच गेलो, मग डाऊटला काय वेळ भेटला नाही. काय डाऊट असतील तर विचारा. आज थोडा वेळ घेऊया डाऊट साठी. ठीक आहे, बाकीचे न्यूमरिकल बघू उद्या.